आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे। जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांना खुश खबर दिलेली आहे। राज्यभरातील 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत। मग आता ह्या जमिनी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, त्याची प्रक्रिया काय असणार आहे, त्या संदर्भातला निर्णय काय झालेला आहे, काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निर्णयामध्ये, हे माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। बघा, आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 220 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। मग ती सुधारणा काय होणार आहे, काय बदल होणार आहे, तर शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे 4849 एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत। छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे। जमिनी थकबाकीची देय रक्कम व त्यावरील व्याज 12 वर्षांच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची कायद्यात तरतूद करण्यात येणार आहे। तथापि 12 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद आता उपलब्ध होणार आहे। अशा जमिनी प्रचलित बाजार मूल्याच्या 25% रक्कम वसूल करून मूळ खातेदार किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 220 मध्ये करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे। सर्वानुमते यास होकार मिळालेला आहे। सदर विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे। म्हणजे हा निर्णय झालेला आहे, यावर आता सर्वांचा एक मत झालेला आहे आणि या संदर्भातला हे जे काय विधेयक आहे ते कायदा आहे, पारित करण्याचा कायदा केला जाणार आहे। त्यासाठी हे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर केले जाणार आहे। आगामी अधिवेशन म्हणजे आता फेब्रुवारी मार्च दरम्यान जे अर्थसंकल्प अधिवेशन येतं त्यात हा नियम, हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यानंतर आता या जे शेतकरी आहेत ज्यांची जमीन आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत, ज्यांची जमिनी शासकीय थकबाकीपोटी लिलाव झालेला आहे त्यांचा त्या जमिनीचा, त्या जमीन आता त्या शेतकऱ्यांना माघारी मिळणार आहेत, परत मिळणार आहेत। परंतु त्या शेतकऱ्यांना ते काय पैसे आहेत ते 25% रक्कम त्या शेतकऱ्याची वसूल केली जाणार आहे, पैसे भरावे लागणार आहेत आणि पैसे भरल्यानंतर त्या जमिनी शेतकऱ्यांना परत माघारी मिळणार आहेत। अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे। याच्यावर एक रकमे किंवा एक मताने किंवा ह्या संदर्भातला कायदा येणाऱ्या अधिवेशनात होणार आहे, अशी माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्या संदर्भातला कायदा करण्यात आलेला आहे किंवा निर्णय झालेला आहे। कायदा लवकरच त्याचा पारित होणार आहे। अधिवेशन ही मागणी किंवा हे विधेयक सादर केलं जाणार आहे, आता त्याला सर्वांचा पाठिंबा मिळणार आहे किंवा बहुमत मिळणार आहे आणि हा कायदा लागू होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय आता देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे। जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे। त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत। आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात। त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत। आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे। त्या जमिनी क्लास 1 मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय। त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।